पिंपरी चिंचवडमधल्या मोशी इथल्या दुर्घटना प्रकरणामध्ये आतापर्यंत 16 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। मात्र अजूनही 7 जणांचा शोध सुरूच आहे। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिलेली आहे। जो भी इंजर्ड है उसके मेडिकल का खर्चा पूरा कंपनी उठाएगी। जिनकी अनफॉर्चुनेट डेथ हुई है उनकी फैमिली में इमीडिएट एक फैमिली मेंबर को फुल टाइम एम्प्लॉयमेंट मिलेगा, फुल टाइम जॉब मिलेगी। जिनके छोटे बच्चे हैं उनको उनके एजुकेशन का खर्चा कंपनी उठाएगी। एंड इसके अलावा कंपनी जो है अपने कंट्रीब्यूशन और जो ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी जो कंपनी जिसका प्रीमियम कंपनी भरती है उसके बेसिस में 25 लाख पर फॅमिली को प्रोव्हाइड किए जाएगी। आज पण एक आपण व्यक्ती रेस्क्यू केला, परंतु ते पण मृतावस्थेत सापडले। आता 6 लोक, आता अजून 6 व्यक्ती या बिल्डिंगच्या आपल्याला आतमध्ये आहेत आणि एक व्यक्ती जिथे प्रवेश करताना जिथे कचऱ्याचा ढीग आहे तिथे एक व्यक्ती आहे, तिथे पण शोध चालू आहे। आता NDRFने आपण बघताय की सकाळपासून त्यांनी जो वरचा स्लॅब होता तो तोडला, आता खालचा स्लॅब तोडला। त्यामुळे आता त्यांना अजून 2 व्यक्ती लोकेट पण झालेले आहेत आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतायत। खूप अडचणी येत आहेत कारण स्लॅब पडलेला आहे, काही ठिकाणी बीम पडलेले आहेत आणि ते तोडून ते कापून ते बीम उचलून त्यांना रिकव्हरी करावं लागते आहे। या मोशीतल्या दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल झालेल्या होत्या। सुनेत्रा पवारांनी जखमींची विचारपूस केलेली आहे आणि इथं सध्या सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा सुद्धा घेतलाय। सुनेत्रा पवारांनी जखमींची विचारपूस केली आणि उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या नागरिकांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। जे कचऱ्याच्या ढिगाखाली जे कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करते माझ्यातर्फे आणि शासनातर्फेही। झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती। कचऱ्याच्या ढिगातून विषारी वायूचा पण संसर्ग असल्यामुळे त्याला वेळ लागतोय। पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊसही आहे, या दोन्ही गोष्टीमुळे ह्या गोष्टींना जरासा वेळ लागत होता। त्यामुळे नातेवाईक संतप्त होते, पण त्यांनाही मी आता समजवलेलं आहे। झालेली घटना अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।